सर्वांना गुड मॉर्निंग. मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आमच्या गावातील यात्रा, सिद्धनाथ आणि ज्योतिर्लिंग यांची. तर दोन्ही देवांची सोबत असते. तर आज आहे गाव नैवेद्य. तर नैवेद्य करण्यासाठी पुरण वगैरे घातलंय. तर झालंय सगळं, आमटी वगैरे तयार. तर भजीचं तयारी चालू आहे. श्रावण सगळी तयारी करून ठेवलेली, फक्त आता मी पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायला लागले. तर भात पण झाला, कणिक मळली, पुरण वगैरे झालं सगळं वाटून वगैरे. तर आता पुढची तयारी, भांडी पण धुवून घेतली. आणि श्रावण कपडे जास्त नव्हते आज, मग श्रावण धुतली, छोटी छोटी कपडे सगळीच धुतली. मोठी नाही म्हणजे मोठी भक्तीचे वगैरे आहेत, अजून स्टारचे वगैरे करायचे. कोथिंबीर वगैरे टाकली, भाज्यात मिरची कांदा वगैरे तिने चिरला होता. तर मस्त असं भजी. या तुम्ही पण आमच्या यात्रेला पुरणपोळी खायला बरं का सगळे. आणि तुमचा स्वयंपाक वगैरे झाला का नाही. आणि चैत्र महिना म्हणलं का सगळ्या गावात यात्रा वगैरे असते. त्याचा काही विषयच नाही. तशीच आमच्या गावात आहे. तर मम्मी येणार आहे, मम्मी या लागले. तर म्हणलं ये म्हणजे जेवण वगैरे करीतच स्वयंपाक करूया, त्याच्यामुळे या लागले. तर सगळं बऱ्यापैकी पूर्ण तयारी झाली. आता फक्त पोळ्या भाजायच्यात, पोळ्या लाटायच्यात आणि भाजायच्यात. आणि भजी एवढं करायचं आणि पापड सगळं झालंय. दुसरं गुळवणी सुद्धा करून ठेवलेली आहे. कणिक पण मळले मस्त, आता भिजले कणिक. तर पुरण पोळ्या करून घेऊया. देवपूजा वगैरे करून घेतली. आणि मेन म्हणजे आज ना वेळ झालता मला भरपूर उठायला. 6:30 वाजले, त्यामुळे चेहरा असं सुजलाय, डोळे वगैरे सुजले. जागच 3ला आहे ना श्राव, 3 वाजता जाग आली ती. परत जी म्हणजे उठून जी झोपली ना, परत ती जागच आली नाही बघा. 6:30 पावणे 7 वाजले. भरपूर वेळ झाला आज स्वयंपाकाला. तरी पण 10 वाजलेत, बऱ्यापैकी झालाय तरी स्वयंपाक. आता नैवेद्य दाखवायचा, नैवेद्य वगैरे करायचं. आणि मग तुम्हाला पण दाखवतो. आमच्या गावातली छोटी मोठी यात्रा, अशी काही मोठी नसते, तरी पण असते बऱ्यापैकी सगळं. आणि उद्याच्याला सबिना निघत असतो देवाचा. आणि मग मिरवणूक वगैरे असते, मग सांगत असते यात्रेची. झालंय बघा पीठ रेडी. तर वाटायला आता पहिलं भजी पापड्यात बनवून घ्यावं, आणि नंतर शेवट मग पुरणपोळी होते. तर चला मग बनवूया स्वयंपाक. तर बघा पापड्या कुरड्या वरती आहेत. श्रावला म्हणले काढ. तर बघा डब्यावर तर किती धुळलाय. तर मस्त अशा आता थोड्या पापड्या आमच्या आहेत, पण कुरड्या संपलेत. करायला मी दिले ऑर्डर, कारण मला काय होत नाही करणं, त्यामुळं. तर मस्त बस का लय फुगतेत ह्या कुरड्या श्राव. बस झालं. हां, आपल्याच इथे थोड्याच राहिलेत. तर आणायचे तर करायला सांगितलेत बघा मी 2 किलोच्या. तर पापड काढ की तिकडचं. आपलं पापड कुठं इकडं आहे, ह्या डब्यात आहे. ह्या डब्यात बघ बरं कुठल्या डब्यात आहे अगोदर बघ. हां, त्यातच असं. ते बघा मम्मी पण आली आमची. काय आणलं पिशवीत? तर बघा ही पापड्या म्हणजे मी करायला सांगितलेल्या. तर मस्त अशा पापडे श्राव काढते, तुम्हाला दाखवते. टाक बस. लय होते, फुगते का काढायचं म्हटलं. दुसरं काही नाही ना, एवढंच काढ. अजून एक काढ. तर भरपूर मोठं. मग पहिल्याच येते घ्यात बासकी. पहिल्याच आहे, थोडंच राहिले. एवढे राहिले. तर बघा इथं आमटी करून ठेवले मस्त अशी कटाची. इकडं गुळवणी. तर दूध तापलेच, पण अजून जरा तापवायचं आहे. आणि कढई ठेवते. आधी मी भजी वगैरे तळून घेते. आधी भजी तळावं म्हणलं ग, राहिलेल्या तेलात तर, कारण तेल थोडंच आहे. परत 4 वेळा कुठं आणा बसायचं. हे बघा पापड तळे ती रेडीमेड पापड आणले, म्हणजे दुसरी करणार आहेत ना त्यांच्याकडनं आणले. तर मस्त असं मोठं पापड फुगते. आणि इकडं भजीचं घाणं चालू आहे. या भजी खायला तर श्राव पापड खायला लागले आमचे बघा. तर झाला सगळं स्वयंपाक, नैवेद्य वगैरे दाखवलं श्रावनं. आणि मस्त असं आता जेवण करायला लागले आम्ही. तर या जेवायला बघा भजी पापड वगैरे आहे, गुळवणी पोळी, तूप आहे. तर मम्मी बसले, मी हे या लागले जेवायला, श्राव पण बसले. तर या जेवायला सगळे तुम्ही पण. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. तर बघा चहा दुपारी वगैरे रेस्ट जरा झाली. तर चहा ठेवलाय. वातावरण एकदम बघा कसं असं आलंय की तुम्हाला दिसत असं आभाळ आलंय असं एकदम. आणि वातावरण असं वाटायला लागले की अचानक दुपारी असं भयंकर ऊन होतं. आता भयंकर काय म्हणते आभाळ आले असं झालंय. तर काय माहिती पाऊस पडल, वारं सुटल. एकदम शांत वातावरण झालंय आणि आभाळ पण आलंय. तर आमच्यात बघा काय म्हणतात त्याला, ओव्या आहेत. ओव्या मंदिरापुढं त्याचा आवाज येतोय.
तर छान अशा ऐकायला आवडतात मला, त्याचं तालसूर वगैरे भरपूर पहिल्या लहानपणीपासून आवडते. होय, तर श्रावू आली बघा पप्पाला बोलवून, पप्पा पण आले तर. आणि या चहा घ्यायला तुम्ही पण, मस्त असा चहा. तर ह्याने रस पिऊन आले तर वाटतं, त्यामुळे चहा घेत नाही हो. चहा होय. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. तुमचा झाला का नाही चहा? मम्मीला पण सोडलं, मम्मी दिवसभर इथंच थांबलेली, तिला दवाखान्यात पण दाखवायचं होतं बघा. तर आमच्या मॅडम पण आले नाहीत आणि डॉक्टर पण म्हणजे दुसरे प्रायव्हेटला पण जायचं, तिथं पण डॉक्टर नव्हते. आता मेडिकलमधनं तिला थोडे टॅबलेट वगैरे आणायचे. तर आता सांगोल्याला जाणार आहे मी, काम आहे. आणि मंडई पण आणायची थोडी, सगळंच होते म्हणून चाललोय आम्ही. आता आवरले सगळं, स्टारचे कपडे आल्यावर करणार आहे बघा मी. तर चहा घेते मी, मला तर चहा थंडच लागतो, त्यामुळे थंड व्हायला ठेवलाय. घ्या की थोडा चहा. तर बघा बड्डे 21 एप्रिलला बड्डे झाला माझा. तर काय घरी नाही साजरा केला, मैत्रिणीने केलता. तर केलता म्हणजे असंच दोघींनीच केला, म्हणजे ऍडजस्ट झालं नाही. त्या दिवशी आमची मीटिंग होती, तर त्यांनी बघा केक पण घेतला आणि गिफ्ट म्हणून मला ड्रेस असा मस्त दिलाय बघा. कलर कसा वाटतो तुम्हाला सांगा. होय होय. आणि ही अशी ओढणी आहे, तर ह्याच्यावर अशी कुर्ती आहे, पॅन्ट काय म्हणायचं कुठली, प्लाझो पॅन्ट आहे. आणि ही मस्त असा टॉप आहे. तर अशी तुम्हाला बॅक बघा असा आहे ड्रेस. जरा ओपन कर ग. ओके, असा आहे, मस्त असा टॉप आहे. कलर वगैरे मस्त मला आवडला आणि श्रावणीला पण आवडला भरपूर. आणि ओढणी पण छोटीवाली आहे. तर ही असं आहे मस्त. तर मला खूप आवडलं, मनापासून मस्त आवडलं. कधी असं घालीन झाले, कारण ड्रेस तर घालतीस मी, आत्ता पण घातलाय. पण ह्याला का नाही ड्रेस फिटिंग करायला लागतो, त्यामुळं मी घातला नाही. आणि प्लाझो पॅन्ट आहे, तर मस्त आहे. हा नाडी आहे त्याला, म्हणजे ही करायला लूज जरी झालं तरी. तर कसा वाटला तुम्ही पण कमेंट करून सांगा. तर कसा वाटला ड्रेस तुम्ही पण नक्की सांगा. ह्यांना बी आवडलं बरं का, श्रावणीला पण आवडला ड्रेस. आणि बड्डे तिथंच केला. आणि त्यांना पार्टी द्यायची अजून माझी राहिली माझ्याकडनं, त्यांना म्हणजे दिलीच नाही. दुसरी एक मैत्रीण राहिली आणि दुसरी एक माझी जवळची मैत्रीण राहिली होती त्या दिवशी, कारण आमची मीटिंग होती, त्याच्यामुळं का नाही तिला यायची इच्छा होती बड्डेला, माझ्या यायचंच होती. ते येऊन तयार झालती, पण ही वेळ आलती, ह्याच्यापेक्षा पण जास्त वेळ झालता. त्याच्यामुळं आम्ही बड्डे केला नाही, असंच उभे केक कट केला आणि आलोय. त्याच्यामुळं बघा तिला मग स्पेशल मग सगळीच म्हणलं एक दिवशी जाऊया आपण. तर वेळ भेट नाही आता बघा, तर कधी वेळ भेटेल तेव्हा जाणार आहे, पण जायचंच आहे बरं का. तर चला मग आम्ही पण जातो सांगोल्याला आता. आणि मस्त असं काहीतरी म्हणजे मंडई खरेदी करायची. उद्या रविवार आहे, हार पण आणायचे तर आज उद्या श्रावणासाठी. तर चला मग श्रावू जाऊ का.